हॅलो फ्रेंड्स. स्पर्धा परीक्षांमध्ये कोर फिजिक्सचा सर्वात जास्त वेटेज असलेला चॅप्टर म्हणजे विद्युतधारेचे परिणाम, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आज आपण इयत्ता 10वी मधील या चॅप्टरचा असा मास्टर क्लास घेणार आहोत ज्यामध्ये जूलचा नियम, मोटर जनरेटर आणि फ्लेमिंगचे नियम अशा सर्व किचकट कन्सेप्ट्स आपण अगदी सोप्या भाषेत क्रिस्टल क्लिअर करणार आहोत. लेक्चरच्या मध्ये मी डावा हात आणि उजवा हात या नियमांवरील आयोगाचा असा एक ट्रॅप डिकोड करणार आहे जिथे अनेक विद्यार्थ्यांचे हातचे मार्क जातात. चला तर मग सर्व लक्ष स्क्रीनवर केंद्रित करा आणि आपण सुरू करूया. तर आजच्या मास्टर क्लासचा मुख्य विषय आहे विद्युतधारेचे परिणाम. इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 च्या चौथ्या प्रकरणावर आधारित ही आपली एमपीएससी आणि यूपीएससीच्या पूर्व तसेच मुख्य परीक्षेसाठी अतिशय जलद उजळणी असणार आहे. सर्वात आधी आजच्या लेक्चरचा एक्झाम मॅप समजून घ्या. या प्रकरणात आपण विद्युतधारेचे दोन मुख्य परिणाम अभ्यासणार आहोत. पहिला औष्णिक परिणाम म्हणजेच हिटिंग इफेक्ट, ज्यामध्ये आपण विद्युत शक्ती, जूलचा नियम आणि उपकरणे पाहणार आहोत. आणि दुसरा चुंबकीय परिणाम म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट, ज्यामध्ये ओरस्टेडचा प्रयोग, उजव्या हाताचा नियम, चलित्र जनित्र आणि विद्युत चुंबकीय प्रवर्तन यांचा समावेश होतो. तर आता सुरुवात करूया विद्युत परिपथातील ऊर्जेच्या स्थानांतरापासून. जेव्हा परिपथातून विद्युत धारा वाहते तेव्हा निर्माण होणाऱ्या विद्युत शक्तीचे मूळ सूत्र पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट असे आहे. या शक्तीचे एसआय एकक वॉट असून 1 वॉट म्हणजे 1 जूल प्रति सेकंद इतके कार्य होय. ओहमचा नियम वापरून आपण शक्तीची आणखी दोन अतिशय महत्वाची सूत्रे मिळवू शकतो. पहिले म्हणजे P इज इक्वल टू I स्क्वेअर R आणि दुसरे म्हणजे P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. यावरून निर्माण झालेली एकूण ऊर्जा काढायची झाल्यास हीट इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम म्हणजेच हीट इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट इंटू टाइम हे समीकरण मिळते. परीक्षेत हमखास विचारले जाणारे ऊर्जेचे व्यावसायिक एकक म्हणजे किलोवॉट तास. आपल्या घरातील वीज बिलामधील 1 युनिट वीज म्हणजे 1 किलोवॉट आवर असते. हे मूल्य जूल मध्ये कसे काढतात? 1 किलोवॉट म्हणजे 1000 वॉट आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद. यांचा गुणाकार केल्यास 1 युनिट बरोबर 3.6 इंटू 10⁶ जूल इतकी प्रचंड ऊर्जा मिळते. हा आकडा तोंडपाठ असायला हवा. आता पाहूया जूलचा उष्णता विषयक नियम, जूल्स लॉ ऑफ हिटिंग. जेव्हा कोणत्याही रोधकामधून म्हणजेच रेजिस्टरमधून विद्युत धारा वाहते तेव्हा निर्माण होणारी उष्णता ही विद्युत धारेच्या वर्गाच्या समप्रमाणात, रोधाच्या समप्रमाणात आणि वेळेच्या समप्रमाणात असते. म्हणून गणितात हीट इज इक्वल टू I स्क्वेअर RT हे सूत्र मिळते. इथे आयोगाचा सर्वात आवडता प्रश्न लक्षात ठेवा. जर परिपथातील विद्युत धारा दुप्पट केली तर निर्माण होणारी उष्णता चक्क चौपट वाढते, कारण ती विद्युत धारेच्या वर्गाच्या समप्रमाणात असते. तर आता आपण या औष्णिक परिणामाचे आपल्या रोजच्या जीवनातील 3 मुख्य उपयोग आहेत ते पाहूया. पहिला म्हणजे विजेचा बल्ब म्हणजेच इलेक्ट्रिक बल्ब. यामध्ये टंगस्टन या धातूची तार वापरतात, कारण तिचा वितळण बिंदू म्हणजेच मेल्टिंग पॉइंट 3400 अंश सेल्सिअस इतका अतिउच्च असतो आणि यात ऑक्सिडेशन टाळण्यासाठी नायट्रोजन किंवा आर्गॉन सारखे वायू भरतात. दुसरे म्हणजे इस्त्री किंवा हीटर, ज्यामध्ये अतिउच्च रोधकता म्हणजेच हाय रेजिस्टिव्हिटी असलेल्या नायक्रोम मिश्र धातूचे कुंतल वापरतात. आणि तिसरे म्हणजे वितळतार, ज्याला आपण फ्यूज म्हणतो, जिचा वितळण बिंदू विशिष्ट असतो. परिपथात अतिभार म्हणजेच ओव्हरलोड झाल्यास ती वितळते आणि परिपथ खंडित करून आपल्या उपकरणांचे संरक्षण करते. मित्रांनो, विजेतून फक्त उष्णताच निर्माण होत नाही तर चुंबकत्वही निर्माण होते. इथे एक अतिशय रंजक एक्स्ट्रा फॅक्ट सांगतो. 1820 साली हान्स ख्रिस्तियन ऑरस्टेड हा शास्त्रज्ञ आपल्या विद्यार्थ्यांना लाईव्ह लेक्चर देत होता. तेव्हा त्याच्या टेबलावर चुकून विजेच्या तारेजवळ एक होकायंत्र म्हणजे कंपास ठेवलेले होते. जेव्हा त्याने वीज चालू केली तेव्हा होकायंत्राची सुई अचानक विचलित झाली आणि अशा एका अपघातातून जगाला विजेचा चुंबकीय परिणाम सापडला. चला तो प्रयोग स्लाइडवर पाहूया. आता ओरस्टेडच्या या ऐतिहासिक प्रयोगातून सिद्ध झाले की जेव्हा धातूच्या तारेतून विद्युतधारा जाते तेव्हा तारेजवळची चुंबक सूची विशिष्ट कोनातून वळते. यावरून हे अत्यंत महत्त्वाचे तत्व समोर आले की विद्युत धारेमुळे वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र
म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते. म्हणजेच विद्युत आणि चुंबकत्व यांचा घनिष्ठ संबंध आहे. आता हे निर्माण झालेले चुंबकीय क्षेत्र कोणत्या दिशेने असते हे उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाने म्हणजेच राईट हँड थंब रूलने शोधतात. जर उजव्या हातात विद्युत वाहक तार पकडली आहे अशी कल्पना केली तर ताठ अंगठा म्हणजेच थंब हा विद्युत धारेची दिशा दर्शवतो आणि तारेभोवती वळलेली बोटे ही चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतात. यालाच मॅक्सवेलचा कॉर्कस्क्रू नियम असेही म्हणतात आणि हे क्षेत्र नेहमी समकेंद्री वर्तुळाकार असते हे लक्षात ठेवा. जेव्हा आपण तांब्याच्या तारेला अनेक वेढे देतो तेव्हा तयार होणाऱ्या कॉइलला नालकुंतल म्हणजेच सोलेनॉइड म्हणतात. एमपीएससी फोकस लक्षात घ्या. या नालकुंतलाचे चुंबकीय क्षेत्र अगदी एका पट्टी चुंबकासारखे असते ज्याला उत्तर आणि दक्षिण ध्रुव असते. सर्वात महत्त्वाची फॅक्ट म्हणजे नालकुंतलाच्या आतील भागात सर्व चुंबकीय बलरेषा अगदी समांतर असतात. याचा अर्थ असा की आतील चुंबकीय क्षेत्र सर्वत्र एकसमान असते. जेव्हा आपण एखाद्या विद्युतधारा वाहणाऱ्या तारेला चुंबकीय क्षेत्रात ठेवतो तेव्हा त्या तारेवर एक बल प्रयुक्त होते. हे बल प्रामुख्याने विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा या दोन्ही घटकांवर अवलंबून असते. इथे हमखास येणारा प्रश्न लक्षात ठेवा. जेव्हा विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब म्हणजेच परपेंडिक्युलर असते तेव्हा हे तारेवरील बल सर्वाधिक असते. आता सर्वांनी स्क्रीनकडे नीट लक्ष द्या कारण फ्लेमिंगच्या नियमांवरून एमपीएससी तुम्हाला नेहमीच फसवते. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम ज्याला आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल म्हणतो आणि उजव्या हाताचा नियम राईट हँड रूल यात खूप मोठा फरक आहे. डावा हात हा नेहमी बल म्हणजे फोर्स शोधण्यासाठी आणि मोटरमध्ये वापरतात तर उजवा हात हा नेहमी प्रवर्तित विद्युतधारा म्हणजेच इंड्युस्ड करंट शोधण्यासाठी आणि जनरेटरमध्ये वापरतात. हे दोन्ही नियम आता सोप्या भाषेत डिकोड करूया. हा आहे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम ज्याचा उपयोग वाहकावरील बलाची दिशा शोधण्यासाठी होतो. यात अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकांना लंब म्हणजेच परपेंडिक्युलर धरले जाते. तर्जनी म्हणजेच इंडेक्स फिंगर चुंबकीय क्षेत्र दर्शवते, मधले बोट विद्युतधारा दर्शवते तर अंगठा हा बलाची दिशा किंवा गती दर्शवतो. याच डाव्या हाताच्या नियमावर विद्युत चलित्र म्हणजेच इलेक्ट्रिक मोटार चालते. मोटार विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जीचे मेकॅनिकल एनर्जीत रूपांतर करते. यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे दुभंगलेले कडे जे दर अर्ध्या परिवलनानंतर विद्युतधारेची दिशा उलट करते ज्यामुळे कुंडल एकाच दिशेने फिरत राहते. कार्बन ब्रश हे बाह्य परिपथ आणि फिरणारे कडे यात संपर्क ठेवण्याचे काम करतात. याचा उपयोग पंखे, मिक्सर आणि फ्रीज मध्ये होतो. आता पाहूया विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मायकल फॅरेडेने 1831 मध्ये शोधून काढले की जेव्हा कुंतलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल होतो तेव्हा कुंतलात एक करंट निर्माण होतो ज्याला प्रवर्तित विद्युतधारा म्हणजेच इंड्युस्ड करंट म्हणतात. हे मोजण्यासाठी आपण गॅल्व्हॅनोमीटर वापरतो ज्याचा काटा शून्याच्या दोन्ही बाजूला विचलित होऊन विद्युतधारेची दिशा आणि अस्तित्व दर्शवतो. ही प्रवर्तित विद्युतधारेची दिशा शोधण्यासाठी फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम वापरतात. यामध्ये अंगठा विद्युत वाहकाची गती म्हणजेच मोशन दर्शवतो, तर्जनी चुंबकीय क्षेत्र मॅग्नेटिक फील्ड दर्शवते आणि मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवते. हाच नियम पुढे विद्युत जनित्र म्हणजेच जनरेटरमध्ये वापरला जातो. आता विद्युतधारेचे दोन प्रकार असतात. दिष्टधारा म्हणजेच डायरेक्ट करंट ज्याला आपण डीसी म्हणतो आणि प्रत्यावर्ती धारा म्हणजेच अल्टरनेटिंग करंट ज्याला साध्या भाषेत एसी करंट म्हणतो. दिष्ट धारेची दिशा कधीच बदलत नाही, ती एकाच दिशेने वाहते जसे की बॅटरी. पण प्रत्यावर्ती धारेचे परिमाण आणि दिशा ठराविक काळानंतर सातत्याने बदलत असते आणि तिचा आलेख साइन वक्र असतो म्हणजेच सायन्युसॉइडल कर्व असतो. एमपीएससीची गोल्डन फॅक्ट लक्षात ठेवा. भारतातील एसीची वारंवारता 50 हर्ट्झ आहे म्हणजेच ती एका सेकंदात 50 चक्रे पूर्ण करते. यावरच विद्युत जनित्र आधारित आहे जे यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करते. याचे कार्यतत्व विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आहे. जनित्राचे दोन प्रकार असतात. पहिला एसी जनित्र
म्हणजेच अल्टरनेटिंग करंट जनित्र, ज्यामध्ये सलग कडी वापरतात, आणि डीसी जनित्र, ज्यामध्ये दुभंगलेले कडे वापरतात. परीक्षेच्या अगदी आधी रिव्हिजनसाठी ही स्लाइड सर्वात महत्वाची आहे. हा चलित्र म्हणजेच मोटर आणि जनित्र म्हणजे जनरेटर यांचा तुलनात्मक तक्ता आहे. मोटारमध्ये विद्युतचे यांत्रिक ऊर्जेत तर जनरेटरमध्ये यांत्रिकचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. मोटार फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमावर चालते, तर जनरेटर उजव्या हाताच्या नियमावर चालते. याचा स्क्रीनशॉट नक्की काढून ठेवा. आता आपल्या न्यूमरिकलच्या रूलनुसार एक महत्वाचे उदाहरण पाहूया. प्रश्न आहे, 220 व्होल्ट विभवांतर असलेल्या स्रोताला जोडलेली तार जर निम्म्यावरून तोडून जोडली तर उष्णतेवर काय परिणाम होईल? जेव्हा तार निम्मी केली जाते तेव्हा तिचा रोध म्हणजेच रेझिस्टन्स देखील निम्मा होतो. सूत्र काय आहे? P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. यानुसार रोध छेदामध्ये असल्यामुळे रोध निम्मा केल्यास शक्ती आणि उष्णता थेट दुप्पट होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता विद्युत धारेचे परिणाम या चॅप्टरचा संपूर्ण एक्झाम ओरिएंटेड निचोड. आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. आत्ताच आपण जुन्या स्लाइडमध्ये पाहिले की भारतात वापरल्या जाणाऱ्या प्रत्यावर्ती धारेची म्हणजेच एसी करंटची वारंवारता किती असते? ज्यांना उत्तर माहिती आहे त्यांनी ही फॅक्ट लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. भेटूया विज्ञानाच्या पुढच्या मास्टर क्लासमध्ये.